चला शेवटचे 6 चेंडू बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू आपण नक्कीच पाहतोय. रुपेश आंबले गोंदलेच्या मार्कवरती आलाय. चला थोडं थोडं स्पीडअप करायचं आहे. होईल मात्र शॉर्ट पिच चेंडू. पहिला चेंडू खराब खराब पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत प्रहार. षटकार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. श्री रामेश्वर करंड केमसेवाडी यांचा उत्तुंग षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय परंतु फटक्यांना फार उशीर झालाय कारण आता 5 मध्ये 32 ची गरज आहे. 5 षटकार देखील खेळावे लागतील आणि विचार करावा लागेल. गोंधळात काहीसा नो बॉल टाकेल वाईट टाकेल. पुन्हा एकदा बिग हिट. लगातारचा दुसरा षटकार आहे. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. श्री रामेश्वर करंड केमसेवाडी यांचा उत्तुंग षटकार. थँक्यू ब्रिज आहे. ते मात्र पाहिलं तर 39 धाबा दाखल कबड्डी लगातार 202 षटकार आप्पाच्या बॅटमन आलेत. आप्पा काहीशी किमया करून दाखवणार का हे मात्र बघायचे. 2 षटकार तर आलेत. पुन्हा एकदा लगातारचा तिसरा षटकार. 6 धावा आहेत. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. श्री रामेश्वर करंड केमसेवाडी यांचा उत्तुंग षटकार. SJ महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्याला फुटला ठाम. याला कोण घालील येसरे परवानी कुस्ती भेगमे. थँक्यू ब्रिज आहे. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले. आता मात्र 3 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आहे. काय घडणार आहे. रुपेशवरती मात्र बार प्रेशर पाहायला मिळतंय. लगातार 3 षटकार खेळले गेलेत. चला स्पीडअप करायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. ओहो इथे काय झालंय काय झालंय. नो बॉल. नो बॉल आलाय. नो बॉल पंचांनी कळवलाय. चला तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे. रिव्ह्यू आहे त्या टीमकडे. चला खेळाडूंना विनंती आहे तिसऱ्या पंच निर्णय कळवतील. तुम्ही आपल्या जागेवरती राहायचं आहे. चला तोपर्यंत खेळाडू आपल्या जागेवरती या. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल आलाय. आता मात्र जर का लगातार 3 षटकार खेळले तर मॅच टाय होऊ शकते. 3 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज आहे. पहिले 3 षटकार खेळलेत. अजून 3 खेळायचे आहेत. पुन्हा एकदा लगातारचा 4था षटकार. 6 धावा आहेत. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. श्री रामेश्वर करंड केमसेवाडी यांचा उत्तुंग षटकार. टप्प्यात आल्याची थँक्यू डीजे.
मॅच होती 6 चेंडू आणि 38 धाबा. पहिले 3 चेंडूवरती 3 षटकार आले. मॅच आली 3 चेंडू आणि 20. एक वाईड आलाय आणि परत एक षटकार आलाय. मॅच आली 2 चेंडू आणि 13 धाबा. 2 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. चला थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. विनंती मित्रांनो, अजून मॅचेस आहेत. 2 चेंडू आणि 13 धावा. आप्पा शेळके 6 चेंडू 6 षटकार खेळण्याचा विक्रम करणार का, हे मात्र पाहायचं आहे. 2 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. काय होणार आहे, हाय व्होल्टेज मॅच मात्र पाहायला मिळते. सामना मात्र दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे. चला स्पीडअप करायचा. 2 चेंडू आणि 13 धाबा. दोन चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. यांनी फक्त 4 का 5 धाबा दिल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी ही मॅच फसली मानदेवी मानसंघासाठी. परंतु अंतिम षटकामध्ये आप्पा शेळकेची देखील बॅटिंग सुरेख पाहायला मिळाली. 1 चेंडू 9. इथे देखील षटकार खेळलाय. एका षटकामध्ये 5 षटकार खेळण्याचा विक्रम आप्पा शेळके मात्र या ठिकाणी केलाय. 5 षटकार 1 चौकार खेळलाय. मॅच फक्त थँक्यू डीजे. 6 चेंडू 38 ची गरज असताना सामना फक्त 2 धाब्यांनी मात्र आपण पाहतोय. गोटवडेवाडी सामना जिंकतायत.